गुड मॉर्निंग। आज तुमच्यासाठी मी एका रेसिपीमध्ये दोनची तरतूद असं काहीतरी घेऊन आली आहे, ती म्हणजे बटाट्यात तोय। आणि ही जी बटाट्यात तोय आहे ह्याच्याबरोबर तुम्ही पुरी लावून खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता, चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता, इडली डोसा त्याच्याबरोबर खाऊ शकता। म्हणजे ही एक आमटी सारखाच भाजीचा प्रकार आहे आणि आमची कोंकणी रेसिपी आहे, आमगेल रेसिपी असा बटाट्यात तोय करच्या मस्त इझी असा तुमका सगळ्यांक गोत उरतले। ज्यांच्या घरी अजूनही ही बटाट्यात तोय होते त्यांनी कमेंट्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका की प्राजक्ता माझ्या घरी अजून सुद्धा बटाट्यात तोय जाता। आणि त्याच्यासोबत तुम्हाला खायला मस्तपैकी एक पुरीचा प्रकार दाखवणार आहे। या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय, रॉन तोसो असं म्हटलं जातं। करूया सुरुवात, चला। लागणारं साहित्य जे आहे ते खूप कमी आहे आणि इथं मी एक मोठा बटाटा म्हणजे साधारण मध्यम आकाराचे 2 बटाटे असं समजा छान उकडून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे असे हातानेच कुस्करून घ्यायचे। हे बघा, खूप बारीक नको, खूप जाड नको, तुकडे करू नका, कारण ह्याला आपल्याला पातळ आमटीसारखाच प्रकार करायचा आहे, त्यामुळे बारीक तुकडे बिकडे करण्याच्या भानगडीत पडू नका, नुसतं असं कुस्करून घ्या। एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा आणि त्याच्यात पाणी घालायचं। पाणी किती, खूप जाड नकोय आपल्याला ही बटाट्यात तोय आणि खूप पातळ पण नको, त्यामुळे साधारण असं, कारण बटाटा उकडला ना म्हणजे त्याच्यामध्ये शिजला की ते परत आणि घट्ट होऊन येणार आहे, त्यामुळे साधारण एवढं। आणि ह्याच्यामध्ये आता चवीपुरता आपल्याला हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायच्या आहेत, नंतर एक 4 कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं छान उकळू दे, तोपर्यंत पुरीची तयारी करूया। आता ही जी मी पुरी करणार आहे ना, तर इथं आमची जी पारंपरिक रेसिपी आहे त्याच्यामध्ये फक्त तांदळाचं पीठ वापरतात, पण इथं तुम्ही बाजरीचं पीठ वापरू शकता, नंतर बाजरी बरोबर कॉम्बिनेशन मध्ये तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा ज्वारी म्हणजे जोंधळा आणि तांदूळ मिक्स वापरू शकता, नुसता जोंधळा वापरू शकता। तुम्हाला हवं ते मिक्स मिलेट्सचं कॉम्बिनेशन करून पण तुम्ही या पुऱ्या बनवू शकता, पण इथं मी आता पारंपरिक दाखवते तर त्याच्यासाठी तांदळाचं पीठ घेतलंय, पण ह्या पिठाची चव वाढवण्यासाठी आपण ह्यात काय काय ऍड करणार आहे ते दाखवते। इथं बघा, एक अर्धा चमचा जिरं, एक 10 मिरे, हिरवी मिरची 2, थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे काय होतं, क्रश छान इझिली होतं। आणि हे आता चेचून घेऊया आपण, आमच्या भाषेत त्याला धाडवणे म्हणतात, धाडवून घेऊया। फार गंध करायचं नाहीये, अगदी हलकच। काय छान सुगंध येतोय माहितीये, जसं हे सगळं एकत्र होतंय। हे बघा, हे आहे तांदळाचं पीठ, जवळपास एक अर्धा वाटी घेतलंय, त्याच्यात हा ठेचा स्वाहा मळून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं हळद घातली तरी चालेल, म्हणजे कलरसाठी। असं पीठ व्हायला पाहिजे, फार घट्ट नाही, फार पातळ नाही। आता इथं बघा, हे बटाटे आहेत ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये शिजले गेलेले आहेत, म्हणजे आधी तर आपण शिजवलेलाच घातला होता, पण आता व्यवस्थित ह्याच्यामध्ये मॅश केलं मी, तर हे असं छान घट्टसर आले बघा ह्या पोळीला।
तुम्हाला हवं तर आणि पातळ पण करू शकता, पण खूप पातळ पण पानसट लागतं, असं खूप छान होतं. आता गॅस बंद करू आणि ह्याला छान आपण चुरचुरीत अशी फोडणी देऊया. चवीपुरतं आपण मीठ घालू, हे मिक्स करू आणि आता एका भांड्यात काढून घेऊ आणि ह्याला छान चुरचुरीत अशी फोडणी देऊ. तेल, कढीपत्ता, मोहरी आणि विष्णुजींचा हिंग. अगदी नावाला घाला, स्ट्रॉंग आहे. दोन सुक्या मिरच्या. गॅस बंद आणि फोडणी आपली बटाट्याच्या पोळीवर. हळदीचं पान आहे, हळदीचं पान, केळीचं पान आणि आमच्या हितलमध्ये कायम असतंच. तर ही गोळी घ्यायची, फार जाड नाही फार पातळ नाही, हातानेच अशी थापायची. आणि ह्या पुऱ्या आता आपण तळायला घेऊया. तेल तापलेलं आहे, किती छान डिझाईन येतं. ही पुरी तेलात. मस्तपैकी रॉन्तोसो बटाट्यात तॉय. हे बघा काय छान कन्सिस्टन्सी आहे. इथं बघा मस्तपैकी फन्न पडला. एक नंबर झाल्या ही बटाट्या तॉय. आणि त्याच्यामध्ये ही तांदळाची पुरी. चमचमीत असा हा नाश्ता. रात्री तुम्हाला जर जेवणाचा कंटाळा आला असेल ना, तर हे कॉम्बिनेशन धमाल लागतं. अगदी स्टीम राईसमध्ये सुद्धा तुम्ही हे बटाटा तॉय घातलं आणि कालवून मस्त एक पापड घेतला जोडीला किंवा लोणच्याची फोड घेतली, बस जेवण फिनिश. मस्त रेसिपी आहे, नक्की करून बघा. आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.